मागे हो. मुंबई तक सबस्क्राईब करा. माझा एक प्रश्न त्यांना एक प्रश्न एक मिनिट त्यांचा होऊ द्या. एक मिनिट आज माझे कार्यकर्ते हा बोल. योगेश हा सोबत तिथे खाली आवाज दे ना. बोला किती वेळा बोला ना. एकच विषय सांगतो. एक मिनिट अरे एक मिनिट भूम नका टाकू. लढाई काय टाका. अरे भूम नका टाकू रे. साहेब पोडियमवर या ना. साहेब पोडियम आमचे उमेदवार निवडून आले काय साहेब पोडियम उमेदवार मग करणे असतील हे सगळे कापडे वगैरे असतील. मग त्यांनी घेतली का हा प्रश्न आहे. त्यांच्याबरोबर झालं होतं. त्यामुळे ह्यांनी ती मतं घ्यायला नव्हती पाहिजे. ह्यांनी मतं आपल्या अधिकारातून घेतलं असं माझं मत आहे. आणि खरोखर आहे शंभूराजेंना ज्या पद्धतीने मकरंद पाटलांना आम्हाला पोलिसांचा बळ वापरून ज्या पद्धतीने खेचत होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मंत्र्यांना खुल्या मोकळीत करण्याचा आणि त्यांच्या भाजपच्या सदस्यांना त्यांचा काहीच संबंध नव्हता, त्यांना खुल्या या सभागृहामध्ये फिरण्याची मुभा देत होतं. ही पार्सलिटी होती. या ठिकाणी हा झालेला लोकशाहीचा खून आहे आणि लोकशाहीचा खून यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये होऊन देणार नाही. जर सरकारने कारवाई करावी नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. त्या लता कर्णीला फोडलं ते कसं फोडलं त्याचा इतिहास मला माहितीये ना, आम्हाला माहितीये तो. त्यामुळे त्यांनी काय सांगायची गरज नाहीये. आपण 12 पैकी 8 आणल्या म्हणून जो महाराष्ट्रात गौगौ करता, परभणीमध्ये तसंच झालेलं आहे, साताऱ्यामध्ये तसंच झालेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी सत्ता ही कोणत्या परिस्थिती आणण्याच्या बाबतीमधला निर्णय स्वतः सांगतात की मी या खात्याचे मंत्री आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची बडतर्फ तुम्हाला डिस्क्वालिफाईड होऊन देणार नाही. मग कायदा राहिला काय? एवढ्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेचा कायदा बदलून घेतलेला आहे. कोर्टाचा अधिकार काढून स्वतःकडे घेण्याचा रणनीती तेवढ्यासाठी होती का? आता प्रश्न आहे. आम्ही आता शब्द कोर्टामध्ये सुद्धा विचारणार आहोत की आता न्याय कोणाकडे मागायचा? तुमच्याकडचे अधिकार काढले जातात आणि आता सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाला आम्ही विचारणार आहोत तुमचा अधिकार आता हस्तक्षेप राहणार आहे का ना ते सांगावं, नाही तर लोकशाही संपून जाईल.